हॅलो फ्रेंड्स, कसे आहात आपण सर्वजण. तर आज आपला 1849 रुपयाचा आज आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. तर त्याच्या मागचं लॉजिक आपण पाहूया. जेव्हा मॉर्निंगना निफ्टीने हा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक केला, हा इथे एक मी रेजिस्टन्स मार्क करून ठेवलेला, तो जसा हा रेजिस्टन्स निफ्टीने मार्क केला तशी मी एंट्री केली आणि आपल्याला 400 पॉईंट, मी 8 पॉईंटच घेतले कारण की इथे माझा ट्रेलिंग एसएल इथे हिट झाला. जेव्हा मी एसएल एंट्री केल्यानंतर मी माझा एसएल ट्रेल करत होतो. एसएल ट्रेल करता करता इथे माझा 83ला एसएल हिट झाला. माझी एंट्री 75 रुपीजला झालेली आणि ट्रेलिंग एसएल मी 5-5 पॉईंट वगैरे थोडंसं वरती ठेवत होतो. तर मी 83ला एसएल लावलेला आणि एसएल हिट झाला आणि मार्केट वरतीपर्यंत गेलं. सेम त्याच्यानंतर निफ्टी नंतर बँक निफ्टीमध्ये अशाच प्रकारे बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी एंट्री केली. इथे खाली एक सपोर्ट होता. सपोर्ट नंतर मार्केट थोडंसं वरती आलं आणि ही जी एक छोटासा सपोर्ट होता प्राइस ॲक्शनप्रमाणे, हे प्राइस ॲक्शन जेव्हा इथे ब्रेक झालं तेव्हा मी ह्या पॉईंटला एंट्री केली 347 रुपयाला. आणि मी माझं एक नॉर्मली 80 पॉईंटचं टार्गेट होतं, तर मी 94 पॉईंट अचीव केले आणि 1449 रुपयाचा मला ह्याच्यामध्ये प्रॉफिट झाला. तर ओव्हरऑल मला 1849 रुपयाचा आजच्या दिवसाला प्रॉफिट झाला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.